भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी चेतन आयरे आणि आपल्यासोबत आहे ललिता आयरे. तर मित्रांनो, आज आपण स्वामीनारायण मंदिर धुळा येथे आलो आहोत. हे मंदिर अतिशय सुंदर आणि दिव्य आहे. तर या मंदिराचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि सुशोभित आहे. मंदिर बघा किती भव्य आणि आजूबाजूचे जो परिसर आहे अगदी निसर्गरम्य आणि खूप असा सुंदर आहे. शिडी मार्ग आणि येणारे भाविक बघा. धुळे शहरातील अतिशय प्रेक्षणीय आणि सुंदर मंदिर म्हणजे स्वामीनारायण मंदिर. या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिरात सगळं मंदिर असं डिझाईन आणि शिल्पवृत्तीने बनवले आहे. बघा, आपण या मंदिराच्या खांबांवर किती असे सुंदर आणि सुशिक्षित असं मंदिर बघायला मिळतं. बघा, प्रत्येक मंदिराच्या खांबाला असं गोंडून आणि नीट व्यवस्थित असं नक्षीकाम केलेले आहे. बघून किती सुंदर वाटतं मित्रांनो. तर मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छता आणि झाडं, निसर्गरम्य असं वातावरण, खूप सुंदर असं मंदिर हे बघण्यासारखे आहे. काही पोलांवर त्यांनी देवाच्या मूर्त्या बनवल्या आहेत, पण त्यांनी काच लावले आहे. कारण माझ्या मते ते मूर्तींना धूळ वगैरे बसू नये म्हणून हे त्यांचं नियोजन असावं. पण अतिशय सुंदर असं मूर्तीही खूप सुंदर आहेत मंदिरातील, बघण्यासारखे आहेत. या मंदिरात घनश्याम महाराज मूर्ती, विठोबा रुक्माई मूर्ती, राधेकृष्ण मूर्ती तसेच अनेक मूर्ती या मंदिरात आपल्याला बघायला मिळतात. या मंदिराची एक विशेषता अशी आहे की हे मंदिर दुपारी 12 नंतर बंद असते आणि सायंकाळी 4 वाजता उघडले जाते. तर मित्रांनो, येताना ही काळजी घ्यावी की आपण 12 ते 4च्या दरम्यान या मंदिरात येऊ शकत नाही. नंतर 4 नंतर आपल्याला 9 पर्यंत या मंदिराचे दर्शन घेता येते आणि सकाळी 7 वाजेपासून तर 12 पर्यंत या मंदिराचे आपल्याला दर्शन किंवा भेट घेता येऊ शकते. तर मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तुम्ही नक्कीच या, परिवाराला घेऊन या किंवा मित्रांसोबत या. पण असं मंदिर बघायला आपल्याला मुळीच मिळणार नाही, कारण आपल्या जवळ असलेले धुळे शहरात हे मंदिर भव्य आणि अतिशय सुंदर आहे. तर नक्की बघा.